हा बघा, टुडेज मोटिवेशनल कोट. पीपल स्टार्ट हेटिंग यू व्हेन दे कांट रीच युअर लेवल. हा खूप म्हणजे हा जो म्हणू शकता ना, हा लाईफ टाईम म्हणू शकतो. म्हणजे काय म्हणतात त्याला, एव्हरग्रीन. एव्हरग्रीन म्हणजे तो मागचे जेव्हापासून समजा सगळ्यात पहिले जे कोणी राजे वगैरे असतील तेव्हापासून तर येणाऱ्या काळात पण हा कोट चालूच राहील. का? या कोटचा अर्थ काय आहे? सरळ सरळ एका भाषेत, जर तुमची कोणी बराबरी करू शकत नाही तर तुमची काय सुरू होते? काय सुरू होते? काय सुरू होते? बदनामी. काय सुरू होते? बदनामी. सरळ सरळ तेच हे येतो. पीपल स्टार्ट हेटिंग यू व्हेन दे कांट रीच युअर लेवल. जेव्हा ते तुमच्या लेवलला म्हणजे येऊ शकत नाही ना. आता साधं दोन मित्र जरी असले, ठीक आहे, जर एक मित्र जर सक्सेसफुल झाला आणि एक जर तसा राहिला तर तो मित्र त्याची बदनामी सुरू करायला चालू करून देतो. का? त्याच्या लेवलला तो पोहोचू शकत नाही. मग जे पोहोचू शकत नाही ते काय करतात? बदनामी. हे मागच्या काळात पण होतं, इतिहासात आपल्या पूर्वीचा इतिहास, मध्ययुगीन इतिहास, प्राचीन इतिहास, तेव्हापासून चालत आलेल्या या गोष्टी समोर पण चालत राहणार. काय? जो तुमच्या लेवलला पोहोचू शकत नाही तो तुमची बदनामी करायला चालू करून देईल. लक्षात राहू द्यायचं. मग आपली बदनामी सुरू झाली की काय लक्षात ठेवायचं? आपली प्रोग्रेस चालू आहे. काय चालू आहे? आपली प्रोग्रेस होते म्हणून आपली बदनामी सुरू आहे. ठीक आहे, कळालं? नाही मग काही काही पोरं काय असतात ना, आपली बदनामी सुरू. तसं नाही, काही वेळेस बदनामी पण चुकीच्या मार्गाची असते. मग असं नाही समजत आपली प्रोग्रेस सुरू आहे. समजलं? तिथं बदनामी बदनामीच राहील. कळालं का? चुकीला चुकीच म्हणायचं नेहमी. प्रॅक्टिस सेट का प्रॉब्लेम सेट सुरू आहे आपलं? काय चालू आहे ना लक्षात? हा एक क्वेश्चन लास्टचा थोडा सांगतो तुम्हाला, सॉल्व्ह करायचा आहे तो, बघून घ्या. 5 नंबरचा. हा बघा काय क्वेश्चन. 1/2 इन ब्रॅकेट 3x + 4y प्लस. बघा आता हे एवढं टाकत बसत नाही मी, ते तुम्ही टाकायचं हिअर इक्वेशन 1 and 2. हिअर ते इक्वेशन 1 राहील आणि ते इक्वेशन काय राहील? 2 राहील. ठीक आहे, आपल्याला काय पुट करायचं ते बघा. 1/3x + 4y काय पुट करायचंय? याच्यावरती डिटेल आपलं लेक्चर आहे 1.4चं, पाहून घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे, लेट 1/3x + 4y याला काय म्हणणार आपण? m and 1/2x - 3y याला काय म्हणणार? n. मग हे रिप्लेस जर केले तर आपण काय होईल? m/2 प्लस 1 किंवा n/5 इज इक्वल टू 1/4. ठीक आहे, हे झालं इक्वेशन 3. आणि या दोन आपण हे जे क्वेश्चन असतो त्याला पहिला नंबर देतो आणि त्याला दुसरा नंबर देतो, त्याच्यानंतर याला 3 नंबर आणि 4 नंबरचे इक्वेशन काय होईल बघा? 5m आपण मध्ये काहीच नाही, -2n इज इक्वल टू -3/2. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह कसं करणार सांगा? काय करणार याला सॉल्व्ह करण्यासाठी सांगा बरं? कोएफिशियंट सारखे बनवायचे. काय बनवायचे? कोएफिशियंट सारखे. मग कोएफिशियंट सारखे बनवण्यासाठी हा जो छेदामधला नंबर आहे तो आपल्याला काय करावा लागेल? काढून टाकावा लागेल. आता छेदामधला नंबर तुम्हाला मी आतापर्यंत काय सांगितलं होतं? जो सर्वात मोठा असेल त्यानं मल्टिप्लाय करा. पण 5ला 2 न भाग जात नाही आणि 5ला 4 ने भाग जात नाही. मग असा नंबर बघायचा की ज्याला 2 ने भाग जाईल, 5 ने जाईल आणि 4 ने जाईल. या तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या कोणती आहे? 20. 4 न 10ला भाग जाईल का? 20. त्यालाच एलसीएम म्हणतो आपण. काय म्हणतो? एलसीएम. LSAV. ठीक आहे, तीच मेथड असते. बाकीच्या क्लासमध्ये बघू आपण त्याला. याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. किती मल्टिप्लाय करावं लागेल? 20 मल्टिप्लाइंग इक्वेशन 3/10 आणि याला किती नंबर? 20. हा ठीक आहे. आणि याला किती मल्टिप्लाय करावं लागेल? सिंपल 2 आहे. मल्टिप्लाय इक्वेशन 4/2. याला जर 20 न मल्टिप्लाय केलं तर बघा, याला जर 20 न मल्टिप्लाय केलं तर काय होतील? 2 न कितीचा भाग जाईल? 10चा. म्हणजे इथं काय उरलं? फक्त 10m. बघा एका स्टेप मध्ये जमलं पाहिजे. 20 ने मल्टिप्लाय करा, कारण सुरुवातीलाच क्वेश्चन मोठा आहे, अजून आपल्याला नंतर सॉल्व्ह करता येतो. त्याच्यासाठी शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवा काय करते. 2 न बघा 20 न मल्टिप्लाय करते
मग 20 न 2 ला भाग द्या, किती येतील 10. आता 20 ला 5 न भाग द्या, किती येतील 4. आणि 20 ला 4 न भाग द्या, किती येतील 5. म्हणजे झालं इक्वेशन नंबर 5. आणि याला 2 न मल्टिप्लाय करायचं, सरळ सरळ 2 गुणिले 5 10m मायनस 4n, इथे 2 2 कॅन्सल मायनस 3n. आता काय करणार, सरळ सरळ ऍडिंग इक्वेशन. ठीक आहे, कोएफिशिएंट सारखे, कोएफिशिएंट काय सारखे. बघा इथे कोएफिशिएंट सारखे, कोएफिशिएंट सारखे असल्यावर काय करतो आपण, साइन सारखा आहे का नाही बघतो, साइन सारखा आहे का नाही ते बघतो. साइन पण वेगळं आहे, साइन वेगळा असल्यावर करतो ऍडिशन, साइन सारखा असल्यावर काय करतो सबट्रॅक्शन. आता साइन वेगळं आहे, डायरेक्ट काय करा ऍडिशन. ऍडिंग काय करसाल, ऍडिंग इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6. काय होईल इक्वेशन 5 अँड इक्वेशन 6 सांगा. सरळ सरळ बघा, 10m प्लस 4n इज इक्वल टू किती आहे 5. आणि दुसरी इक्वेशन काय, 10m मायनस 4n मायनस 3. हे कॅन्सल, 10 आणि 10 20m, 5 मधून 3 गेले 2. m बरोबर 2/20 म्हणजेच किती 1/, m ची किंमत आली 1/10. आता m ची किंमत बघा कोणत्याही, आता इथं पण 10 इथं पण 10 आहे, कोणत्याही एखाद्या इक्वेशन मध्ये ठेवून द्या. फूट m इज इक्वल टू 10 इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 मध्ये जर किंमत ठेवली आपण m ची 10, तर बघा काय 10 इंटू 1/10 प्लस 4n इज इक्वल टू 5. 10 10 कॅन्सल. आता काय करता तुम्ही, काय काही वेळेस कॅन्सल झाल्यावर इथे 0 घेता, 0 नाही देतात, किती उरलेला आहे 1. कॅन्सल म्हणजे डायरेक्ट तुम्ही काय करता मग 4 ला तिकडे 5/4. हा 1 उरलेला आहे अजून, हा 1 तिकडे जाईल. 1 प्लस 4n इज इक्वल टू 5. 4n इज इक्वल टू 5 मायनस 1. 4n इज इक्वल टू 4. n ची किंमत 1. ठीक आहे, n ची किंमत काय आली 1. पण अजून आपलं काम बाकी आहे. काय, m ला आपण हे म्हटलेलं आहे आणि n ला हे म्हटलेलं आहे. मग बट 1/3x प्लस 4y इज इक्वल टू m. म्हणजेच काय होईल ते 1/3x प्लस 4n इज इक्वल टू किती होतील 1/10. 1/10 रेसिप्रोकल घ्या. 3x 4y आहे ना, ते n आलं. y रेसिप्रोकल म्हणजे याला उलट करा, याला उलट केलं 3x प्लस 4y झालं, याला उलट करा 10/1 म्हणजे 10. हे झालं इक्वेशन नंबर 1 द्यायला रोमन मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर याला काय म्हटलं होतं आपण 1/, and 1/2x मायनस 2x मायनस 3y. याला काय म्हटलेलं होतं n. आणि n ची किंमत किती आलेली आहे 1/2x मायनस 3y. n ची किंमत आलेली आहे 1. मग 2x मायनस 3y बरोबर काय होईल 1. कारण 1 चा उलटा काय असतो 1. हे दोन इक्वेशन आले परत आता. ठीक आहे, आता काय करायचं बघा, क्वेश्चन लेंदी आहे, टफ नाही. आता इथं 3x प्लस 4y तुम्ही कोणत्याही मेथडनं जा, तुम्हाला हे दोन इक्वेशन भेटणार आहे. हे इंटरनल तुम्ही कोणत्याही मेथडनं सोडवा, तुम्हाला 3x प्लस 4y इज इक्वल टू 10 हेच मिळेल, आणि इकडे पण 2x मायनस 3y इज इक्वल टू 1 हेच मिळेल. समजलं. आता इथं काय करणार तुम्ही सांगा बरं. क्रॅमर्स रूल बघा, म्हणजे याच्यात हा क्वेश्चन किती टफ चालला तुम्हाला बघा. याच्यात तुम्ही क्रॅमर्स रूल, आता क्रॅमर्स रूल सोपा जाईल का तुम्हाला, काय याचं कोएफिशिएंट सोपे जातील, हे तुमचं तुम्हाला करणे. बघा आता मला तर कळालं काय करायचं. बघा काय करणार, या 3 ला आणि 2 ला सारखं बनवू शकता पहिली गोष्ट, किंवा 4 ला आणि 3 ला सारखं बनवू शकता. म्हणजे दोन इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल, मग ऍडिंग इक्वेशन 1 आणि 2. त्याच्यापेक्षा काय वापरा, सरळ सरळ क्रॅमर्स रूल. डी इज इक्वल टू काय होईल बोला पटकन. एका आता डायरेक्ट सोडा, 3 2 4 मायनस 3. 3 गुणिला 3 मायनस 9. 4 2 8 किती मायनस 17. dx काय येईल बघा, 10 1 4 मायनस 3. हे यांचा गुणाकार करा -30, आणि हे 4 1 4 किती मायनस 34. बघा याच्यावर आपलं डिटेल झालेलं आहे म्हणून फास्ट मध्ये घेते. तुम्ही मागची व्हिडिओ पाहून याला क्लिअर करून घ्या जर अजूनही कोणाला जमत नसेल तर. dy
3 2 ह्या व्हॅल्यू कशा आल्या हे कळायला पाहिजे तुम्हाला. 3 आहे का? हा 10 गुणिला 2 20 मायनस 17. ठीक आहे, समजलं. आता फायनल आन्सर. घाबरू नका रे, क्वेश्चन मध्ये क्वेश्चन आहे, दुसरं काय नाही. दोन क्वेश्चन मिक्स झाले ते. एक्स इज इक्वल टू काय येईल? dx अपॉन डी. dx किती आलेलं आहे? -34 अपॉन -17. किती येईल मग ते? 2. आणि y किती आलेला आहे? म्हणजे y कसा येईल? dy अपॉन डी. dy किती आहे? -17 आणि हे -17. 17 17 कॅन्सल म्हणजे +1. एक्स वायच्या किंमत आल्या तुमच्या 2 आणि 1. बघा क्वेश्चन लेंदी आहे खूप. याच्यामध्ये शॉर्टकट मेथड नाही आहे. कोणती शॉर्टकट मेथड आहे का? नाही, तुम्हाला सॉल्व्ह करावंच लागेल. यम आणि एन ला पुट केलं, त्याच्यानंतर आपल्याला यम आणि एनच्या व्हॅल्यू आल्या ॲज इट इज. पण जेव्हा आपण रिटर्न मध्ये पुट करतो तेव्हा हे दोन इक्वेशन आहे ते आपल्याला अजून वेगळे भेटतात. अजून वेगळे म्हणजे कसे? यांचे कोएफिशिएंट सारखे नाही भेटत. आता फर्स्ट क्वेश्चन पडला तुमच्या समोर असा हा की ज्यांचे कोएफिशिएंट सारखे नाहीये. कोणती मेथड म्हणतात त्याला? याला कोणती मेथड म्हणतात? जर जाऊ द्या, मेथडचं नाव जाऊ द्या. आपण व्हॅल्यू पुट करतो त्याला. या व्हॅल्यू पुट केलेल्या आतापर्यंत ज्या सगळे जे काही क्वेश्चन असेल त्याच्यामध्ये आपल्याला हे जे मिळणारे इक्वेशन होते ते सिंपल मिळाले होते. कसे मिळाले होते? एकदम सिंपल. पण आता हे जे इक्वेशन आहे, आता तुम्ही जर आता बघा हे इक्वेशन बघितलं तुम्ही, बघून काय एकदा याला काय 3x + 4y = काय 10, 2x - 3y = काय 1. दोन इक्वेशन लक्षात राहू द्या. लक्षात आहे ना? त्याला लक्षात ठेवा. बघा हे जे 1.1 आहे, 1.1 मध्ये बी त्याच्यापेक्षा सोपे क्वेश्चन आहे. म्हणजे विचार करा तुम्ही, त्या सब क्वेश्चन मध्ये असे क्वेश्चन टाकलेले आहे की जे 1.1 पेक्षाही अवघड आहे. बघा इथं काय 3a डायरेक्ट मल्टिप्लाय करू शकता, x 3x. इथं काय -3y याला किती मल्टिप्लाय करू शकता? 3 न. इथं m 5m याला किती मल्टिप्लाय करसाल? 5 न. इथं काय 2x याला किती मल्टिप्लाय करसाल? इथं किती 5x याला किती मल्टिप्लाय करसाल? 5. म्हणजे हे पाचही क्वेश्चन त्या सब क्वेश्चन पेक्षा अवघड आहे. कशापेक्षा? याच्यापेक्षा. का? या 5 क्वेश्चन मध्ये तुम्हाला एकाला मल्टिप्लाय करायची गरज पडून राहिली. कशाला? एकाला. इथं तुम्हाला दोन्ही इक्वेशनला मल्टिप्लाय करायची गरज पडते. म्हणजे हा क्वेश्चन बघा किती लेंदी आहे. त्याला आपण अवघड नाही म्हणू शकत, लेंदी येतो. इथून इथपर्यंत हा एक पार्ट, त्याच्यानंतर हा एक दुसरा पार्ट, म्हणजे ॲज इट इज दोन क्वेश्चन मिक्स मध्ये सोडवले तुम्ही. ठीक आहे, तर असा क्वेश्चन आला ना, म्हणजे याचे चान्सेस खूप रेअर आहे की येईल म्हणून. पण आला तर जर दुसरी चॉईस नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करावाच लागेल. ठीक आहे, लिहून घ्यायचा. घ्या लिहून. हे का ते? हा प्रिंटिंग मिस्टेक झाली ती. 1/10. अरे व्हॅल्यू बरोबर टाकली आपण, फक्त इथं. ठीक आहे, चांगलं गोष्ट आहे, लक्षात राहू द्या. झाली त्यांनी कळालं तुम्हाला. ठीक आहे, 1/10 लिहायचं बाकी होतं, बाकी प्रोसिजर बरोबर आहे आपली. लक्ष द्या. बघा क्वेश्चन टफ नाही म्हणत याला, याला क्वेश्चन लेंदी म्हणतात. बघा काय काय करत आहे आपण. पहिले व्हॅल्यू पुट केलं. ए बाई इकडे लक्ष द्या. पहिले व्हॅल्यू पुट केल्या, त्याच्यानंतर याला सॉल्व्ह केलं. काय झालं माहिती का? क्वेश्चन मध्ये लेंदीनेस वाढलं. लेंदीनेस म्हणजे क्वेश्चनची लांबी वाढली. कशी? बघा पहिले एम आणि एन पुट केले आपण, त्याच्यानंतर पण इक्वेशन मध्ये अपॉन मध्ये नंबर आले. म्हणजे काय काय वाढलं? तुम्हाला क्वेश्चन का थोडा वेगळा वाटत या? बघा ह्या गोष्टी वाढल्या शिल्लकच्या. आपल्या ही एक स्टेप शिल्लकची वाढली, मल्टिप्लाय करण्याची गरज पडली. त्याच्यानंतर हे दोन इक्वेशन बनले. ठीक आहे, त्याच्यानंतर हे तर जनरली समजा दोन इक्वेशन बनल्यानंतर सॉल्व्ह करणं. त्याच्यानंतर परत हे दोन इक्वेशन बनले. हे दोन इक्वेशन बनल्यामुळे काय झालं? आपल्याला डायरेक्ट सॉल्व्ह करता येऊन राहिलं. ठीक आहे, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणं थोडं क्रिटिकल आहे, कारण कोएफिशिएंट कोणाचा एक्स नाही.
त्याच्यानंतर कोएफिशियंट सारखे करणं, कोएफिशियंट सारखे करण्यासाठी तुम्हाला परत असं मल्टिप्लाय करावं लागलं असतं, मग परत 2 नंबर आले असते, मग त्याच्यानंतर परत ही प्रोसिजर, त्याच्यानंतर परत ही प्रोसिजर. त्याच्यासाठी काय सांगितलं, कोणता रूल सोपा इथं, क्रॅमर्स रूल. तो पण एकाच सेंटेन्स मध्ये काढला तर सोपा वाटेल, जसं इथं काढला आपण 3 × 3. ठीक आहे, शक्यतो हा क्वेश्चन येणार नाही, ताण घेऊ नका. पुढचा क्वेश्चन येणारच नाही, तो क्वेश्चन तुम्हाला लिहून देतो गॅरंटी, स्टॅम्प पेपर आणा उद्या. बर काय बर, अल्फा बीटा गॅमा चॅप्टर 2 मध्ये गेलो आपण डायरेक्ट. हा ग्राफ वगैरे सगळं घेऊ, फक्त आता क्वेश्चन कडे लक्ष द्या. बघा हा क्वेश्चन येतो, म्हणजे जे येतात ते सांगतोच तुम्हाला की येतील म्हणून. बघा आता काय म्हणणं आहे, क्वेश्चन समजून घ्यायचं पहिले. अ 2 डिजिट नंबर अँड द नंबर विथ डिजिट्स इंटरचेंज ऍड अप टू 143 इन द गिवन नंबर. द डिजिट इन युनिट्स प्लेस इज 3 मोर दॅन द डिजिट इन द टेन्थ प्लेस. फाइंड द ओरिजिनल नंबर. आता सरळ सरळ बघा, एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे 12 आहे. किती आहे? 12. याला जर वेगळं केलं आपण, आता लहानपणी शिकलेले तुम्ही पहिली दुसरी तिसरी मध्ये, याला जर वेगळं केलं आपण तर हे किती बनेल बघा. याची किंमत किती असते, स्थानिक किंमत 2. याची किंमत किती असते 10. 10 आणि 2 किती बनले ते 12. जर मी आता याच्यापेक्षा मोठा नंबर लिहिला, समजा 243 लिहिला, तर याला कसं स्प्लिट करसाल तुम्ही, 200 अधिक 40 अधिक 3. का? कारण एकक स्थानला आपण किती मल्टिप्लाय करतो 1 न, दशक स्थानला किती मल्टिप्लाय करतो 10 न, आणि हा 100 प्लेस म्हणतो शतक स्थानी, त्याला किती मल्टिप्लाय करतो 100 न. नावाचे ना, एकक स्थान 1 न, दशक स्थान 10 न. तसं आता ही कन्सेप्ट इथं वापरायची आपल्याला. अ 2 डिजिट नंबर अँड द नंबर इंटरचेंज ऍड अप टू. आता समजा त्यांनी म्हटलेलं बघा, द डिजिट इन द युनिट प्लेस. युनिट प्लेसला एक्स म्हटलं आपण, काय म्हटलं एक्स, आणि 10th प्लेस दशक स्थानी, कोणत्या स्थानी दशक, दशक स्थानी काय घेतलं वाय. मग याला जर स्प्लिट केलं आपण, वेगळं केलं, तर हा नंबर काय बनेल रे 10y प्लस एक्स. काय बनला नंबर 10y प्लस एक्स. म्हणजे इथं काय येईल मग 10. काय येईल 10. समजलं 10 कसं आलं. 12ला आपण 10 अधिक 2 लिहू शकतो, त्याच्यामुळं वाय एक्स हा जो नंबर आहे याला कसं लिहू शकतो 10y प्लस एक्स. इथपर्यंत क्लिअर आहे. आता दुसरी कंडिशन, द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट. आता याला चेंज करायचं, 12ला बनवायचं 21, 12ला किती बनवायचं 21. मग 21 बनवल्यावर आता याची व्हॅल्यू 20 झाली आणि याची व्हॅल्यू किती झाली 1. मग याला बनवा एक्स वाय. काय बनवा, आता ही जी व्हॅल्यू आहे ती चेंज होईल. ही व्हॅल्यू काय होईल 10x प्लस वाय. म्हणजे इथं काय येईल 10. म्हणजे नंबर जर इंटरचेंज केला तर दशक स्थानी वाय होता, इथं दशक स्थानी एक्स झाला. 2 कंडिशन झाल्या. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन 2 डिजिट नंबर प्लस द नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट इज 43, 143. म्हणजे याचं म्हणणं काय, पहिल्या कंडिशन नुसार जो ओरिजिनल नंबर आहे, ओरिजिनल नंबर काय होता 10y प्लस एक्स. ओरिजिनल नंबर काय होता 10y प्लस एक्स. आता त्याला चेंज केला आपण, ओरिजिनल नंबर होता 12, त्याला बनवलं 21. या दोघांची ऍडिशन 143 दिलेली कन्सेप्ट साठी. समजून घ्या सर, याची ऍडिशन 143 येत नाही, मान्य, पण कन्सेप्ट साठी समजून घ्या. 12 आणि 21, 12ला बनवलं 21. मग 10y प्लस एक्स ला आपण काय बनवलं 10x प्लस वाय. म्हणजे इथं काय येईल 10x प्लस वाय. कळालं काय येईल 10x प्लस वाय. समजलं. परत बघून घ्या. अ 2 डिजिट नंबर अँड द नंबर विथ डिजिट्स इंटरचेंज. म्हणजे दोन डिजिट नंबर आपण वायच घेतला होता, त्याला काय म्हणू 10y प्लस एक्स. त्याला रिव्हर्स केलं. काय केलं रिव्हर्स केल्यामुळे हा काय झाला 10x प्लस वाय. काय झाला 10x प्लस वाय. या रिव्हर्स केलेल्या डिजिटची जी सम आहे ती 143 आहे. किती आहे 143. ही झाली फर्स्ट कंडिशन. समजली इथपर्यंत. कळालंय. करू याला कट. हा नाही ते नाही कट होत, ताण नका घेऊ, तुम्हाला पाठवून देतो नंतर. हा राहू दे ना, असंच नंतर सांगतो तुम्हाला. हा आता बघा पुढची गोष्ट. आता बघा 10y प्लस एक्स आहे, 10y आणि y. आता बघा या दोघांची ऍडिशन करायची आपल्याला. काय करायची ऍडिशन, एक्स आणि एक्स 10 आणि 1 किती झाले 11.
10y आणि y किती झाले 11. आता 11 ने याला डिवाइड केलेलं आपण 11. बघा इथं 11x होता तर x आला म्हणजे 100% किती भाग दिला 11. इथे 11y होता तर किती आला y म्हणजे किती भाग दिला 11. मग 143 ला 11 भाग द्या. 143 ला 11 भाग द्या पटकन. 11 1 11 खाली किती उरले 3. 11 ते 33 म्हणजे कितीचा भाग गेला 13चा. ही झाली फर्स्ट कंडिशन. आता बघा हे समजलं ना तुम्हाला, कळालं. आता विचार करा 2 डिजिट मध्ये तुमचे हे हाल आहे तर 3 डिजिट मध्ये काय हाल झाले असते. म्हणून मी तुम्हाला तो सॉल्व एक्झाम्पल आहे ना आठवतं का ते म्हणून मुद्दाम सांगितलं नाही, कारण 2 डिजिट मध्ये एवढं कन्फ्युजन आहे तर 3 डिजिट मध्ये किती होईल. ते क्वेश्चन तुमची लेवल वाढवण्यासाठी असतात, स्टडीची लेवल, मेंटॅलिटी लेवल. आता सेकंड कंडिशन काय, डिजिट्स इन द युनिट प्लेस. बघा लक्ष द्या, डिजिट्स इन द युनिट प्लेस. एक्स वाय नंबर होता आपला ओरिजिनल, काय होता सॉरी उलटा वाय एक्स होता ना पहिला, वाय एक्स हा नंबर होता. आता त्यांचं म्हणणं काय, डिजिट इन द युनिट प्लेस. युनिट्स आणि कोणता डिजिट आहे एक्स, हे कोणाच्या बरोबर आहे डिजिट इन द 10th प्लेस. डिजिट इन द 10th प्लेस डिजिट कोणता आहे वाय, किती जास्त आहे 3. ही कंडिशन दिलेली आहे तुम्हाला, समजून घ्या. वेळ लागला तर चालेल आपल्याला, मला इथं शिकवायला अर्धा तास 1 तास 2 तास लागू द्या. एकदा क्वेश्चन समजला की 2 मिनिटात क्वेश्चन सॉल्व्ह होतं. किती मिनिटामध्ये 2. बघा काय म्हणणं आहे त्याचं, इन द गिवन नंबर द डिजिट इन द युनिट प्लेस. डिजिट इन द युनिट प्लेस एक्स होता. इज म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, इज इक्वल टू 3 न जास्त आहे. किती जास्त आहे 3 न. किती जास्त आहे 3 न. कोणापेक्षा, डिजिट इन द 10th प्लेस. 10th प्लेसला डिजिट कोणता आहे वाय, किती जास्त आहे 3 न. ठीक आहे झाले कंडिशन. मग एकदा कंडिशन झाल्या की आन्सर मध्ये काही राहत नाही. y+3 म्हणजे x - y = 3. त्याच्यानंतर समोर जर गेलो आपण, y इकडे आला ना, हा y झाला, इकडे आला मायनस आला. त्याच्यानंतर आता जर सॉल्व्ह केला आपण याला, कोणती इक्वेशन आहे बघा, पहिलं इक्वेशन होतं x + y = 13. दुसरं इक्वेशन काय बनलं, x - y = 3. y करायचं नाही जास्त, y 2x बरोबर 16. 2x बरोबर किती येईल मग 16. x ची किंमत किती आली 8. समजलं कसे आली, कळालं. त्याच्यानंतर पुढचं x + y, x ची किंमत आहे 8. इथं काय राहील y राहील. काय राहील y, इथं राहील y. 8 तिकडे गेले, 13 - 8 5. आता तुम्हाला विचारलं ओरिजिनल नंबर. ओरिजिनल नंबर काय होता yx होता. yx म्हणजेच काय 10y + x. 10 y ची किंमत किती काढली आपण 5. x ची किंमत किती आलेली आहे 8. 10 × 5 50. 50 आणि 8 58. आता हेच, आता याच्यापैकी कोणती कोणती रिक्वायरमेंट याच्यात पहा. इथं काय मग 8 म्हणजे काय, इथं काय येईल 10 × 5 किती येईल 50 नाही येणार, डायरेक्ट 10 × 5. आणि त्याच्यानंतर फायनल आन्सर आलं 58. समजलं क्वेश्चन. ठीक आहे, काही प्रॉब्लेम परत सांगायचा का एकदा, परत सांगितलं की कन्फ्यूज होत असतं. त्याच्यासाठी काय करा तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या. आता मी आता जर तुम्हाला परत सांगितलं ना, पहिल्या मनातल्या गोष्टी निघून जातील. त्याच्यासाठी व्हिडिओमध्ये रिपीट बघा, तेव्हा क्लिअर होईल. कळालं. ठीक आहे, मार्किंग करून घेतली बरोबर. आता याच्यातल्या ज्या शॉर्ट गोष्टी ज्या सांगितल्या तुम्हाला, XY कंडिशन ह्या, ही, त्याच्यानंतर हे YX XY कसं आलं तुमच्या भाषेत तुम्हाला समजण्यासाठी लिहून घ्यायचं. ठीक आहे.